तर आमच्याकडे लक्ष नाही। शासनानं आमच्याकडे लक्ष देऊन आमची जीवनशैली जगता येईल, आमच्या मुलांना शिक्षण मिळेल, आमची भटकंती थांबेल, असं काहीतरी करावं, अशा केविलवाण्या प्रतिक्रिया मीना या डोंबारी कुटुंबातील चिमुकलीच्या कुटुंबानं NTVशी बोलताना व्यक्त केल्यात। काहीच होतं, पण आई बाबा खेळ करायला म्हणून मी पण खेळच करायला होतो। पप्पा छोटे होते तेव्हा पण खेळच करत आम्ही पहिल्यापासून। आमची सरकारने काय आम्हाला काही नोकरी नाही, काय दिली नाही, एवढे होतं तेव्हा पण खेळच करायला लागलो। आता आमचं हे खेळच आहे, डोंबारी आहे म्हणून शिकावंच लागतं आम्हाला। खेळ नाही केल्यावर मग काय कोण काय देणार आम्हाला? मग शिकलो आम्ही, पोटासाठी काय कुठं पण काय पण करावंच लागतं, नाही केल्यावर कुठं काय भेटणारच नाही। सरकारने काय मला काय दिलंच नाही। आमच्या लेकराबाईचे शिक्षण होत नाही, गावोगावी हिंडावा। आता शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावा ही आमची अपेक्षा आहे। आमच्या मुलाबाळांना नोकरी मिळावा ही आमची अपेक्षा आहे। गावोगावी हिंडताना आणि आमच्या पोरं आता हिचे पुढं करणार नाही ना तसं। गावोगावी आता खेळ करून बी लोक देत नाही, खेळ बघून असंच जातात, पोट भागत नाही। शासनाने आमच्यावर लक्ष द्यायला पाहिजे। खेळ करायला गेल्यावर आम्ही उडून जर उडी मारली, जर खाली पडतो, डोकं लागतो, हातपाय मोडते आमचे, ते आम्हाला खेळ करावं लागत। आम्हाला शेती नाही, काय नाही, मग शिकलेले पण त्याला कुठं नोकरी विक्री कोण नाही। भाऊ आहे आम्हाला, 4 भाऊ आहे आम्हाला, 4 बहिणी आहे आम्हाला, पण कुठं नोकरी नाही, काय नाही आम्हाला। हे भटकतो, असंच भटकतो आम्हाला हाता पाय लागत, मग आम्ही काय करतो, दवाखान्यात जात नाही, पैसे नाही ना पोटा करता, मग आम्ही काय करतो, माती लावतो हात पायाला, लागलं ती आम्ही खेळामध्ये रडत नाही, काय नाही, डोळ्यामध्ये पाणी येतो, पण आम्ही कधी रडत नाही। काय तर एक जीवन जगायचं आम्हाला फार मोठं स्वप्न आहे बाबा। आम्हाला शेती वगैरे नाही, कसे तरी आमची लेकरेबाळा शिकावा। लेकरेबाळा जर शाळेमध्ये टाकले तर आमचे प्रश्न पडतो की आम्ही खावा काय राहावा काय, आम्हाला घर नाही, काय नाही। पाऊस आला तर आम्ही अशा लुगड्यांच्या पालामध्ये झोपतो, असं कुठंतरी खूप मोठं वातावरण आलं तर आमचे पाला उडून जातात, मग गावकरी येतात, जमा होतात, आमची मजा पाहून जातात। त्यावर शासन लक्ष देत नाही तर आम्ही तरी म्हणणार काय तरी असं। आमचं बोलत तर अल्पसंख्याक संख्या, आमच्या मागे साथ वगैरे कोणाचा नसतो, सपोर्ट वगैरे कोणाचा नसतो। आम्ही एक डोंबारी समाज असं आहे की कुठं तरी एक जीवन जगायचं आम्हाला एक मोठं फार स्वप्न पडतोय की करायचं काय आम्हाला, असं वाटतंय आम्हाला। तर आम्ही एक कशी तरी आम्ही नवरा बायको परपंच धकवितो, कुठेतरी आम्ही खेळ करतो, लाजत नाही, भीक मागतो, द्या सर आम्हाला, द्या पाटील द्या सर आम्हाला, कुठं बाईकडे भीक मागणार आम्ही, द्या आम्हाला हात। आम्ही एवढं कसरत करतो, अंगाची पिळ्यावळ्या करतो, सापासारखी उड्या मारतो, माकडासारखी उड्या मारतो, तरी उड्यांचे लोक काय करतात, खूप टाळ्या वाजवतात, कौतुक करतात, आणि या द्यायच्या टायमाला, पैसे द्यायच्या टायमाला, ₹2 द्यायच्या टायमाला वासना होत नाही लोकांची। शासन याकडे लक्ष देऊन यांची भटकंती थांबवेल का आणि भटक्यांची मुलं शिक्षण घेऊन स्वावलंबी होतील का, हाच खरा प्रश्न आहे। प्रतिनिधी नंदू परदेशीसह कॅमेरामन फारुख शेख, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहमदनगर।